प्रायव्हेट जेटची कॉस्ट किती जाते? तुम्हाला हेलिकॉप्टर जर घेऊन व्यवसाय करायचे असेल तर मिनिमम 10 ते 12 कोटी तुमच्याकडे असायला पाहिजे. एखाद्या व्यक्तीला जर हेलिकॉप्टर बुक करायचं आहे, मुंबई पुणे जायचं आहे, तर काय साधारण खर्च येतो, काय कॉस्टिंग असते? तुम्हाला मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमधनं हैदराबादच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ट्रान्सफर करायचं आहे पेशंटला, तर तेही आम्ही बेड टू बेड ट्रान्सफरही देतो. दोन गोष्टी येतात, एक हो. प्रायव्हेट जेट आणि एक हेलिकॉप्टर. सेफ काय दोन्हीमध्ये? आमचे आजोबा आणि वडील जेव्हा निवडणूक लढवत होते तेव्हा लोक स्वतःहून निधी द्यायचे, स्वतःहून कामं सांगायचे. आजकाल तुम्हाला सांगता येत नाही की तुमच्या बाजूचा जो बसलाय तो तुमच्यासोबत राहणार का नाही. एक राजकीय पार्श्वभूमी येते. आपण राजकारणामध्ये न जाता व्यवसायामध्ये आलात. इंडियामध्ये रिसेंट सर्वे तुम्ही बघितलं तर सरप्रायझिंग आहे, सर्वात जास्त हेलिकॉप्टर्स पुण्यामध्ये आहेत. तुम्ही एक्झॅक्टली सर्व्हिस काय देता? ॲव्हिएशन फील्डमध्ये जर विचार कसं बुक होतं हेलिकॉप्टर जर बुक करायचं असेल तर काय प्रोसेस आहे यासाठी? ऑर्गन ट्रान्सफर, किडनी म्हणा, आईज म्हणा, तर हे सगळे जीवनाश्य आपले ऑर्गन्स असतात तेही आपण ट्रान्सफर करतो. एक सामान्य माणूस ही सर्व्हिस यूज करू शकतो? 100% पेमेंट भेटल्याशिवाय कोणीच फ्लाय करत नाही. पहिला क्लायंट मिळवणं कसं होतं? स्ट्रगलिंग काय होतं त्यामध्ये? हेलिकॉप्टरचं एका तासाचं रेंट किती असतं? या बिझनेसबद्दल लोकांना एक मिसकम्युनिकेशन काय आहे सध्याच्या स्थितीला? नमस्कार, मी दीपक ढाकणे. स्वागत आहे तुमचं #वैयक्तिक या चॅनलवरती. #वैयक्तिकच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधल्या लोकांच्या मुलाखती घेतोय, त्यांच्याशी चर्चा करतोय. आतापर्यंत आपण ते एपिसोड पाहिले देखील. पण आज आपण अशा एका इंडस्ट्रीबरोवरती किंवा अशा एका बिझनेसमन बरोवरती गप्पा मारतोय किंवा चर्चा करतोय. ती इंडस्ट्री आपण जर पाहिली तर मूव्ही असेल किंवा न्यूज असेल यामध्येच आपण पाहिलं गेलं किंवा त्याच्या मागची बॅक स्टोरी कशी असते किंवा कशाप्रकारे काम चालतं याची फार कोणाला कल्पना नाही आहे. किंवा जर हा व्यवसाय पाहिला तर आपण खरं सिरियसली फक्त मूवीमध्ये पाहिलं, न्यूजमध्ये पाहिलं किंवा काही गोष्टी घडल्या तेव्हा आपल्या लक्षामध्ये येतात किंवा आपल्याला त्या दिसतात देखील. पण आज आपण अशा व्यक्तीबरोवरती चर्चा करतोय ज्या व्यक्तीकडनं आपल्याला या व्यवसायाबद्दल आतमधल्या काही गोष्टी असतील किंवा त्याची बॅक स्टोरी हे सगळं जाणून घेऊया. आज आपण हेलिकॉप्टर असेल, प्रायव्हेट जेट्स असतील किंवा एअर ॲम्ब्युलन्स असेल ह्या गोष्टी सगळ्या मूवीमध्येच पाहतो, न्यूजमध्ये पाहतो. जर काही इन्सिडेंट घडले महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये असतील तर ते तेव्हा आपल्या कानावरती पडतात. पण आज आपण या व्यक्तीबरोबरती चर्चा करतो आहे. यांचा जर एक बिझनेस पाहिला तर एक चांगल्या पद्धतीनं बिझनेस चालू आहे. त्याचबरोबरती त्यांनी आत्तापर्यंत याच बिझनेसमध्ये आपल्याला काम करायचं किंवा आपण या लोकांबरोबरती काम केलं पाहिजे, या इंडस्ट्रीमध्ये काम केलं पाहिजे हे ठरवून आले आणि एक चांगल्या प्रकारे चांगल्या वर्षानुवर्ष यामध्ये काम करत आहेत. विश्वराज एव्हिएशनचे फाउंडर असलेले विश्वराज सर आहेत आपल्याबरोबर. खरं तर आज आपण त्यांच्याबरोबर चर्चा करतो आहे. वेगवेगळे प्रश्न असतील. खरं तर ही पूर्ण मुलाखत किंवा ही चर्चा ही पूर्ण माहितीपूर्वक किंवा इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. त्यामुळे आपल्याला देखील ही चर्चा कशी वाटली हे आम्हाला लास्टच्या वेळी कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी जास्त वेळ खर्च न करता आपण या चर्चेला सुरुवात करू. सर, तुमचं #वैयक्तिक या चॅनलवरती मनापासून स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. सांगितल्याप्रमाणे खरं तर आम्ही ह्या गोष्टी किंवा आपण सर्वजण तुम्ही त्या व्यवसायामध्ये आहात म्हणून तुम्हाला ही रोजची झाली किंवा यामध्ये सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण आम्ही जर पाहिलं तर न्यूज असतील किंवा मूवी असतील यामध्येच आम्ही पाहतो किंवा सध्या अलीकडच्या काळात पॉलिटिशियन लोक असतील किंवा आपले जे काही इलेक्शनसाठी लवकरात लवकर आपल्याला पोहोचायचं आहे किंवा यासाठी हेलिपॅड असतील, हेलिकॉप्टर असतील किंवा प्रायव्हेट जेट असतील या गोष्टींचा हे लोक वापर करतात. त्यामुळे आपल्याला अलीकडच्या काळात कानावर पडल्या किंवा आपल्याला त्या माहीत झाल्या. पण याची बॅकएंड स्टोरी कशी आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण आज या चर्चेच्या माध्यमातून जाणून घेऊ. मी सुरुवातीतून करेल. खरं तर आजपर्यंतच्या मुलाखती आम्ही घेतल्या देखील त्या प्रकारेच की जर्नी कशी सुरुवात झाली किंवा या व्यवसायाला सुरुवात तुम्ही कशी केलीत, काय सांगाल याबद्दल? मी सर्वप्रथम सांगतोय की माझं MBA झालेलं आहे MIT पुणेमधून. मग कधी मला असं होतं की MBAमध्ये आम्हाला शिकवलं गेलं की थिंक आउट ऑफ द बॉक्स. आउट ऑफ द बॉक्स म्हणजे एकदा MBA माझं झाल्यावरती मी तुळजापूरला गेलो होतो आई भवानींचं दर्शन घेण्यासाठी. रिटर्न येताना मला तिकडे हेलिकॉप्टर दिसला. मग रायडिंग चालू होतं तिकडे. मग मी त्या ग्राउंडवरती गेलो, ग्राउंडवरती गाडी थांबवलं. मग एकदा तो जो ऑर्गनायझर होता त्यांना विचारलं कसं चालतो, कारण की विमानात आपण कोणी बसू शकतो बरोबर, पण हेलिकॉप्टर एक आकर्षण आहे. आणि आम्हाला शिकवलं गेलं की थिंक आउट ऑफ द बॉक्स अँड कधी असं काम करा ज्या कामात तुम्हाला मजा यायला पाहिजे, काम करण्यासाठी आनंद व्हायला पाहिजे, तुम्हाला रात्री झोप चांगली लागली पाहिजे. मग तुळजापूरला दर्शन झाल्यावरती रिटर्न येताना ग्राउंडवरती गेलो आम्ही. ग्राउंडवरती गेल्यावर तर ऑर्गनायझरला भेटलो आम्ही तिकडे. मग म्हटलं की हे राईड आपल्याला सोलापुरात पण करायचं आहे, आणखी हे काहीतरी आकर्षण आहे. विमानात कोणी बसतो पण हेलिकॉप्टरमध्ये बसण्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागतो आपल्याला.
आणि खूप लोकांना माहिती नाही की राईड्स कसं बुक करायचे असतात, कसं असतं, जॉयराईड्स काय असतात, हेलिकॉप्टरचं काय काय उपयोग असतात. विमानात आजकाल कोणी बसू शकतो, 3,000-4,000 तिकीट म्हणा, मुंबई टू दिल्ली जायचं असेल, मुंबई हैदराबाद असेल, पण खूप लोकांना माहीत नाही की हेलिकॉप्टर कसं बुक करायचं. तसंच त्याप्रमाणे इंटरेस्ट आला त्याच्यामध्ये, काहीतरी वेगळं करूयात म्हटलं. मला त्या दिवशी माहीत झालं की हेलिकॉप्टर कसं बुक करायचं. मग हे आकर्षण आपल्याला व्यवसायामध्ये चेंज करण्यासाठी आपण हे क्षेत्र निवडलं. एक असं आकर्षण होतं की हेलिकॉप्टर उडताना खूप एक 3 दिवस 4 दिवस डोक्यात तेच येत होतं. हेलिकॉप्टर कसं उडतो, हेलिकॉप्टर कसं बुक होतो, किती पायलट्स लागतात, त्याचे डायनॅमिक्स काय असतात, इंजिनियर्स म्हणा, परत हेलिपॅड काय असतो. हे सगळी गोष्टी हेलिकॉप्टरबद्दल माहीत झाल्यावरती मी म्हटलं हे फील्ड खूप चांगलं आहे, या फील्डमध्ये काम केलं पाहिजे. जर एक मुलाखत घ्यायची आहे म्हटल्यावरती फक्त एक व्यवसायाबद्दलचा अभ्यास नाही केला खरं तर, तो तुमच्या पाठीमागचा देखील अभ्यास केला. जर तुमची एक पार्श्वभूमी पाहिली तर एक राजकीय पार्श्वभूमी येते. आपण राजकारणामध्ये न जाता व्यवसायामध्ये आलात आणि परत आपण थोडंसं वेगळी फील्ड निवडली, जी फील्ड मला वाटतं पुणे शहरात हेलिकॉप्टर्स असतील किंवा ते हेलिकॉप्टरचं बिझनेस पाहणारे लोक देखील असतील, पण पुणे सोडून जर एक विचार केला तर फार नाही आहेत. सोलापूरमधले तुम्ही, सोलापूरमध्ये कुणीच नसेल मला वाटतं या फील्डचं कोणी. सो आपण राजकारणामध्ये पुढे काम न करता, कारण घरची पार्श्वभूमी चांगली आहे, चांगल्या ठिकाणी चांगल्या पदावरती तुमचे पाठीमागची जर पाहिली एक पिढी तर ती कामं केलेली आहेत राजकारणामध्ये. सो आपण राजकारणामध्ये जाता व्यवसायामध्ये आलं पाहिजे, हे एक स्ट्रगल. आणि या फील्डमध्ये काम करत असताना, कारण फील्ड नवीन आहे, आपला कोणी नातेवाईक नाही आहे किंवा आपल्याला कोणी बॅकबोन नाही त्यामध्ये, हे स्ट्रगल कसं होतं, काय सांगाल याबद्दल? सर्वप्रथम आमच्या वडिलांचं शिक्षण हे आहे की तुम्ही तुमचा अभ्यास पूर्ण करा आधी, राजकारणात न पडता आधी तुम्ही तुमचा अभ्यास पूर्ण केल्यावर तुमचं जे इंटरेस्ट आहे ते तुम्ही करा. तुम्हाला राजकारणात यायचं असेल राजकारणात या, व्यवसाय करायचा असेल व्यवसाय करा, पण आधी शिक्षण पूर्ण करा. ते शिक्षण पूर्ण करण्यासाठी माझं MBA मी MIT पुणेमधनं केलो, डबल मास्टर्स सेंट झेवियर्स मुंबईला केलो. ते केल्यानंतर एक असं विचार आला की राजकारणात आपण काय करू शकतो, तसंच व्यवसायामध्ये काय करू शकतो. हे सगळं करत असताना थोडं मी पास्टमध्ये येतो. झालं असं की आमचे आजोबा आधी नगराध्यक्ष होते, महापौर झाले, मग आमदार झाले. तेच राजकीय वारसा आमच्या वडिलांना भेटलं. त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने महापौर झाले, आमदार झाले. त्यांनी नेहमी म्हणत असतात, वारसाने आपल्याला संधी मिळते, पण ते संधी आपल्याला प्रूव्ह करून दाखवावं लागतो. तसंच आपण आजकाल बघितलं की विरोधी पक्षाचं लाट असू द्या, नाहीतर आजकाल पूर्ण राजकारणाचं एक बॅकग्राऊंड असताना ते चेंज झालेलं आहे. आमचे आजोबा आणि वडील जेव्हा निवडणूक लढवत होते तेव्हा लोक स्वतःहून निधी द्यायचे, स्वतःहून कामं सांगायचे. आजकाल तुम्हाला सांगता येत नाही की तुमच्या बाजूचा जो बसलाय तो तुमच्यासोबत राहणार का नाही. हा खूप मोठं बॅकड्रॉप आहे राजकारणाचं. आणि आम्ही काही सफरिंग्स पण बघितलेलं आहे, जे आमचे जवळचे लोक होते. म्हणजे खूप राजकारणात स्ट्रगल पण आहे आणि आधीसारखं राहिलं नाही. आम्ही आमच्या आजोबांचं राजकारण बघितलंय, वडिलांचं राजकारण बघितलं. तेव्हा राजकारण नव्हतं, तेव्हा समाजकारण होतं. आज समाजकारण कुठेतरी कमी झालं आहे आणि राजकारण खूप वाढलेलं आहे. आपल्या आजूबाजूला जे असतात, मागं पुढे जे असतात, ते आपले आहेत का नाही हे ओळखून घ्यायला खूप. तर रिसेंटली तुम्ही 3-4 वर्षात बघितलंच असाल पॉलिटिक्स कुठनं कुठं आलं आहे सगळं. म्हणून म्हटलं आपण व्यवसायात करूयात आधी, व्यवसाय व्यवस्थित काहीतरी वेगळं करून मग पुढे बघूयात संधी कसं मिळेल, काय मिळेल. आता एक व्यवसायामध्ये येतोय म्हटल्यावरती आपण एखादा व्यवसाय जर सुरू केला तर शॉप टाकलं, एखादी कंपनी उभा केली तर त्याला क्लायंट मिळतीलही. पण आपण एक व्यवसायामध्ये आलो आहे आणि हेलिकॉप्टर रेंटनी देणं किंवा आपण या सगळ्या गोष्टी करणं, यावरती व्यवसाय करायचा. पहिला क्लायंट मिळवणं कसं होतं, स्ट्रगलिंग काय होतं त्यामध्ये? म्हणजे एखादा दुकानदार आहे, एखाद्या दुकानावरती एखादा माणूस विक्री करतोय काहीतरी त्याची वस्तू, जे काही प्रोडक्ट असेल ते, ग्राहक येतोय, मिळून जाईल त्याला. पण तुमचं काय? हेलिकॉप्टर बुक करायचं म्हणजे सर्वांना वाटतो की एक गोड गैरसमज आहे आमच्या एव्हिएशन फील्डमध्ये. हेलिकॉप्टर फक्त बिझनेसमॅन लोक, नाहीतर हेलिकॉप्टर फक्त राजकारणी लोक वापरू शकतात, सर्वसामान्य लोक वापरू शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, माझं पहिलं काम सोलापुरातले एक शेतकरी होते, सर्वसामान्य शेतकरी, असं नाही की खूपच
रिच आहेत, खूपच हे आहेत. तर त्या शेतकरींचं मला फोन आला की आपण हेलिकॉप्टरची कामं करतात का. आम्ही म्हटलं हो. त्यांनी म्हटलं की माझं एकच आपल्याला विनंती आहे, कमीत कमी शुल्कमध्ये आम्हाला आमच्या मुलीला सासरी पाठवायचं आहे लग्न झाल्यावरती. हे आमची इच्छा आहे, आमच्या मुलीची इच्छा आहे. मग मी विचारलं त्यांना, कुठं लँडिंग करायचं आहे तुम्हाला, म्हणजे आम्हाला सगळं इन्फॉर्मेशन लागतो, तारीख काय आहे, किती लोक जाणार आहेत, कुठं लँडिंग करणार आहेत. मग ते म्हणले की आम्हाला आमच्या शेतात लँडिंग करायचं आहे. मग मी गेलो त्यांच्या शेताला, एक 30-40 किलोमीटर लांब होतं. आमच्या टीमला घेऊन गेलं त्यांच्याकडे. त्यांनी म्हणले, त्यांची हालाकीची परिस्थिती बघितलं, त्यांचं अत्यंत हालाकीचीचं, पण त्यांचं एकच स्वप्न होतं की आमच्या मुलीला आम्हाला सासरी हेलिकॉप्टरनी पाठवायचं. मग जाऊन आम्ही त्यांना हेल्प केलं, म्हणजे विदाऊट एनी प्रॉफिट आपण ते त्यांचं काम केलं, कारण की कुठं ना कुठं आपल्याला भावनाचं काहीतरी रिस्पेक्ट ठेवावा लागतो. म्हणून आपण ते काम करून दिलं त्यांना व्यवस्थित. ते माझं आयुष्यातलं पहिलं काम होतं. खूप आनंद झाला पहिलं काम करायला, खूप मजा आली ते काम करण्यासाठी. तुम्ही एक्झॅक्टली सर्व्हिस काय देता एव्हिएशन फील्डमध्ये जर विचार केला? एव्हिएशन फील्डमध्ये आमच्याकडे सध्या आम्ही हेलिकॉप्टर्स प्रोव्हाइड करतो. हेलिकॉप्टर्समध्ये ट्विन इंजिन आहे, सिंगल इंजिन आहे. हे हेलिकॉप्टर्स आम्ही बिझनेसमॅन, पॉलिटिशियन्स, तसेच मूव्ही शूटिंगसाठी, जॉयराईडसाठी, म्हणजे सिटीच्या वरती एक जो राईड असतो त्याच्यासाठी देतो. तसंच फ्लावर ड्रॉपसाठी देतो. असं भरपूर सर्व्हिसेस आहेत जे हेलिकॉप्टरमध्ये होतात. लग्नासाठी आत्ता मी जसं सांगितलं तुम्हाला, हे सर्व्हिसेस आहेत. दुसरं सर्व्हिस आहे आपल्याकडे प्रायव्हेट जेट्स. युजली रेनी सीझनमध्ये जास्त हेलिकॉप्टर्स आपण फ्लाय करू शकत नाही वेदरमुळे. बरोबर. आणि जिथं डिस्टन्स जेव्हा जास्त असतो तेव्हा मी क्लायंटला सजेस्ट करतो की तुम्ही प्रायव्हेट जेट्स घ्या. हे बिझनेसमॅन, पॉलिटिशियन्सच खूप जास्त वापरतात प्रायव्हेट जेट्स. ते सर्व्हिसेस आहेत आपल्याकडे. तसंच आपल्याकडे एअर ॲम्ब्युलन्स आहे. एअर ॲम्ब्युलन्स खूप अत्यंत महत्त्वाचं सर्व्हिस आहे. म्हणजे रात्री कधी कधी 2-3 वाजताही फोन येतो आणि आम्ही ते अटेंडही करतो, कारण की शेवटी जीव वाचवायचा आहे म्हटल्यावर आपल्याला एअर ॲम्ब्युलन्स इज मस्ट. तर एक सिटीने दुसऱ्या सिटीला जायचं असेल तेव्हा एअर ॲम्ब्युलन्स खूप महत्त्वाचा असतो पेशंटला घेऊन जाण्यासाठी. त्यात पण 2-3 प्रकार आहेत. एअर ॲम्ब्युलन्समध्ये जिवंत पेशंटला आपण ट्रान्सफर करतो. कधी कधी आता आउट ऑफ स्टेशन, समजा खूप लोक वाराणसीला जातात, तिकडे एक्सपायर होतात, त्यांना परत आणायचं असतं, तर अशा वेळी पण आपण डेड बॉडी ट्रान्सफर करतो. आता नवीन एक कन्सेप्ट आले, ऑर्गन ट्रान्सफर. किडनी म्हणा, आईज म्हणा, तर हे सगळे जीवनाश्य आपले ऑर्गन्स असतात तेही आपण ट्रान्सफर करतो. असे सर्व्हिसेस आहेत आपले. तुम्ही एक सुरुवात करताना असं बोललो होतात की हेलिकॉप्टर कसं बुक करायचं, हे कल्पना मला पण नव्हती. मला त्या दिवशी माहीत झालं. कसं बुक होतं हेलिकॉप्टर जर बुक करायचं असेल तर, काय प्रोसेस आहे यासाठी? युजली हेलिकॉप्टर्सचं बुकिंग होतात. मग बुकिंग होण्यासाठी आपल्याकडे क्लायंट आधी फोन करतो, त्यांचं रिक्वायरमेंट सांगतात. आधी आपण क्लायंटला विचारतो की तुमचं रिक्वायरमेंट काय आहे. तुम्हाला लग्नासाठी हेलिकॉप्टर पाहिजे का, पुष्पवृष्टी करण्यासाठी पाहिजे का, तुम्हाला आता काही मुंबई पुण्यासाठी जाण्यासाठी म्हणा, तुमचं प्रायव्हेट प्रवास आहे त्याच्यासाठी पाहिजे, असं आम्ही विचारतो त्यांना. त्यांचं एकदा रिक्वायरमेंट आल्यावरती तारीख विचारतो, किती लोक आहेत ते विचारतो. तिथं हेलिपॅड नसेल तर हेलिपॅड कसं तयार करावं ते त्यांना आपण गाईड करतो. डस्ट फ्री हेलिपॅड कसं बनवायचं. मग असं एकदा त्यांचं रिक्वायरमेंट आल्यावरती आपण त्यांना कोटेशन देतो. 2-3 प्रकारचे जो हेलिकॉप्टर असतात त्या प्रकारचे हेलिकॉप्टरचे वेगवेगळे कोट असतात. सिंगल इंजिनचं किती जातो, ट्विन इंजिनचं किती जातो, AC चं किती जातो, नॉन ACचं किती जातो, ते बघून आपण कोट देतो. मग फायनलाइज होतो तेवढी. एखाद्या व्यक्तीला जर हेलिकॉप्टर बुक करायचं आहे, मुंबई पुणे जायचं आहे, तर काय साधारण खर्च येतो, काय कॉस्टिंग असते? मुंबई पुण्याचा खर्च जातो साधारणतः 4 ते 4.5 लाख, ज्यामध्ये 18% GST इन्क्लुडेड आहे. पुण्याचे हेलिपॅडचे चार्जेस आहेत, ग्राउंड हँडलिंगचं टीम असतो ते चार्जेस आहेत, मुंबईचे हेलिपॅडचे चार्जेस आहेत, मुंबईचं ग्राउंड हँडलिंग टीमचे चार्जेस आहेत. साधारणतः 4 ते 4.5 लाखाच्या आसपास जातो. ओके. यामध्ये जर विचार केला तर प्रायव्हेट जेट कोण वापरतं? सेलिब्रिटी वापरतात, बिझनेसमॅन वापरतात की पॉलिटिशियन? प्रायव्हेट जेट युजली सगळेजणच वापरतात. आपल्याला कधी असं सांगू शकत नाही आपण की सेलिब्रिटीच असतो का बिझनेसमॅन असतो, पॉलिटिशियन असतो. ओव्हरऑल प्रायव्हेट जेट खूप लोक यूज करतात. अलीकडच्या काळात जास्त पॉलिटिशियन यूज करतायत. अलीकडच्या काळात पॉलिटिशियन्स कमी केलेत यूज करण्यासाठी. अलीकडच्या काळात थोडं बिझनेसमॅन ज्यांना टाईम सेव्ह करायचा आहे. आता रिसेंटली तुम्हाला माहीत झालं असेल, मुंबई पुणे एक्सप्रेसवेला जो अपघात झाला होता, अपघातात जवळपास
वर्ल्ड रेकॉर्ड झालं की 75 ते 80 तासाच्या आसपास ट्रॅफिक जाम होता तो. मग अशा वेळी हेलिकॉप्टर्स म्हणा, प्रायव्हेट जेट म्हणा, हे भरपूर बुक झालेत तेव्हा त्या काळात. त्यावेळी मग सेम रेंटला त्यांनी 4.5 ते 4-4.5 लाख त्यावेळी रुपये. कसं झालं, डिमांड वाढल्यामुळे रेट जास्त झाले तेव्हा. म्हणजे खूप लोकांना सर्व्हिस पाहिजे होते आणि हेलिकॉप्टर कमी झाले होते, म्हणून ऑपरेटर्सनी पण रेट वाढवलं तेव्हा. त्यामुळे रेट्स वाढले होते तेव्हा त्या काळात. एक सामान्य माणूस ही सर्व्हिस यूज करू शकतो हे सर्व्हिस. कसं काय? कारण सामान्य माणूस हा एका दिवसासाठी फक्त मुंबई पुणे करायचा असेल तर 4-4.5 लाख रुपये खर्च नाही करू शकत. सामान्य माणसाला जर हेलिकॉप्टरमध्ये बसायचं असेल तर जॉयराईड म्हणून एक कन्सेप्ट असतो. जॉयराईड एक 10 ते 12 मिनिटाचा राऊंड असतो सिटीच्या वरती. हे सर्व्हिस मुंबईलाही अवेलेबल आहे, पुण्यालाही अवेलेबल आहे. तर युजली हे विकेंड्सला राईड्स होत असतात. साधारणतः एक 5 ते 7 हजारपर्यंत खर्च आहे त्याचा. या 5 ते 7 हजार पर पर्सनच्या खर्चमध्ये तो माणूस चक्कर मारू शकतो. 12 मिनिटाची पुणे शहराला जर. हो, पुणे सिटी होऊन जातो आरामात. 8 ते 10 मिनिटात कव्हर होऊन जातो पुणे सिटी. पूर्ण पुणे शहर दिसतं. पुणे शहर दिसतो. कधी हे माहीत नव्हतं. हो. हेलिकॉप्टरचं एका तासाचं रेंट किती असतं? बघून आहेत. सिंगल इंजिन जर तुम्ही हेलिकॉप्टर घ्यायला गेलात तर साधारणतः 1.45-1.50 लाख, 1.5 लाख प्लस GST सिंगल इंजिनला. आणि तुम्ही जर ट्विन इंजिन घ्यायला गेलात, जे मोर सेफ असतो, मोर कन्व्हिनियंट असतो, त्याचं जातो साधारणतः 3.5 लाख प्लस GST पर आवर. हो, पर आवर. म्हणजे यामध्ये कसं असतो, ब्लेड ऑन टू ब्लेड ऑफ. ब्लेड चालू होतो तिथून ब्लेड बंद होईपर्यंत जो टाईम असतो तोच कन्सिडर करतो आपण. जो थांबलेलो पार्किंग टाईम असते, लँडिंग टाईम असते, त्याला आपण कन्सिडर करत नाही याच्यामध्ये. प्रायव्हेट जेटची कॉस्ट किती जाते? प्रायव्हेट जेट असं पर आवर नसतो तो, त्याचे कन्सेप्ट वेगळंच आहे. म्हणजे आधी क्लायंटचं आपल्याला रिक्वायरमेंट आलं तर ओव्हरऑल सगळंच कॅल्क्युलेट होतो. सगळ्या एअरपोर्टला चार्जेस सेम नाही आहेत. वेगवेगळ्या एअरपोर्टला चार्जेस वेगळे असतात आणि त्याला एक नॉट टाईम पण असतो. त्या टाईममध्ये आपण त्या एअरपोर्टला फ्लाय करू शकत नाही. असे वेगळे वेगळे कन्सेप्ट असतात. मग एकदा क्लायंटचं रिक्वायरमेंट आलं की आपण त्यांना कोट देत असतो. साधारण मुंबई पुणे तुम्हाला करायचं असेल तर एक 5 लाखाच्या आसपास खर्च येतो 6 सीटर जेटसाठी. त्यात पण भरपूर मॉडेल्स आहेत, म्हणजे खूप मॉडेल्स आहेत त्याच्यामध्ये. प्रायव्हेट जेटमध्ये बंबार्डियर म्हणा, हॉकर म्हणा, B200, C90 बघून भरपूर मॉडेल्स आहेत. ते बघून आपण समोर क्लायंटला कोट देत असतो. आणि क्लायंटची रिक्वायरमेंट एकदा घेऊन मग त्यांचा जो टाईपचा त्यांना एअरक्राफ्ट अवेलेबल पण असायला पाहिजे. ते एअरक्राफ्ट अवेलेबल असेल तरच त्याचा कोट येतो मार्केटमध्ये. मध्यंतरीच्या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवारांचा ॲक्सिडेंट झाला. यामुळे थोडीशी लोक घाबरली. त्यानंतर यांनी यूज करायचं बंद केलं असेल, हेलिकॉप्टर असेल, प्रायव्हेट जेट असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी, असं वाटतं. अजितदादांना सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली. 28 जानेवारीला दादांचं अपघाती निधन झालं. मार्केट खूप डिस्टर्ब झालं. जवळपास 15 ते 20 दिवस मार्केटमध्ये काही एन्क्वायरी नव्हते. मग आम्ही एक इव्हॅल्युएशनला आलो की खूप लोक घाबरलेले आहेत. कारण की राज्याचे उपमुख्यमंत्री एवढ्या मोठ्या लेवलला असून त्यांचं अपघाती निधन झालेलं आहे. त्यामुळे मार्केट एक 2-3 आठवडे डिस्टर्ब्ड होतं. आणि सध्याही थोडं अजून कव्हर झालेलं नाही आहे मार्केट. थोडं लोक घाबरत आहेत बसण्यासाठी. नॉट इवन फक्त राजकारणी लोक नाहीत, पण सेलिब्रिटी म्हणा, बिझनेसमॅनही म्हणा, घाबरलेले आहेत. तर आता लोक बुक करायच्या आधी खूप प्रश्न विचारतात की कुठलं मॉडेल आहे, कितव्या वर्षाचं आहे, पायलट कोण असणार, काय पायलटचे एक्सपिरियन्स सांगा. हे पहिलं नव्हतं, आधी नव्हतं. ओके. आधी फक्त रिक्वायरमेंट यायचं, रिक्वायरमेंट आल्यावरती बुकिंग व्हायचं आणि फ्लाईंग व्हायचं. आता लोक खूप डिटेल डिस्कशन करतात की पायलट कोण असणार आहे, किती एक्सपिरियन्स आहे, पुढं कुठलं तुम्ही एअरपोर्ट निवडताय लँड करण्यासाठी, तिथे काय काय सोयीसुविधा आहेत. खूप चेंज झालेलं आहे आता. याच्या हेलिकॉप्टरची प्राइसिंग काय असेल साधारण? सिंगल इंजिन तुम्ही घ्यायला गेलात तर साधारणतः इम्पोर्ट जर तुम्ही बाहेरनं केलात, त्याचं NSOP वगैरे घेतलं की साधारणतः 12 ते 13 कोटीपर्यंत छोटं मॉडेल R66 जो आहे पायलट प्लस 3 सीटर तो येतो. परत त्यात मोठे आहेत बेल 407 तुम्ही घ्यायला गेलात तर 22-23 कोटीच्या आसपास जातो. एअरबस मॉडेल आहे तो 27-28 कोटीच्या आसपास जातो. बघून आहेत त्यामध्ये. युजली इंडियामध्ये खूप लोक प्री ओन्ड यूज करतात, म्हणजे जे ऑलरेडी बाहेर फ्लाय केलेले आहेत ते त्यांनी इम्पोर्ट करतात,
इम्पोर्ट करून यूज करतात इंडियामध्ये. या अशा गोष्टीमुळेच ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढत आहे का? नाही, मला वाटत नाही अशा गोष्टीमुळं होतं आहे, कारण की हे जे टाईम टू टाईम चेक्स असतात. आता जसं डायरेक्टर ऑफ सिव्हिल एव्हिएशन DGCA जे आहे, DGCAचे एवढे आधीपासून, आता अपघातापासून नाही पण आधीपासून एवढे कडक नियम आहेत की टाईम टू टाईम त्याचे सर्व्हिसिंग म्हणा, बाकीचे सगळे मेंटेनन्स हे टाईम टू टाईम होतात का नाही त्याचे आपल्याला अपडेट करावा लागतो पोर्टलवर. त्याशिवाय DGCA परमिट करत नाही हेलिकॉप्टरला फ्लाय करण्यासाठी. ओके. हो, एवढं सगळं त्याला प्रोसेस आहे. पण ज्या अर्थी प्रायव्हेट जेट असेल किंवा बाकीच्या काही गोष्टींचा विचार केला तर याला सगळी परमिशन लागते. म्हणजे जर पुण्यामध्ये जर आपल्याला उतरवायचं आहे तर इथं जिल्हाधिकारी असेल किंवा कलेक्टर असेल या लोकांना सांगायला लागतं की या गोष्टी आहेत. तसं हेलिकॉप्टरची पण सेम परमिशन्स लागतात? हेलिकॉप्टरचं परमिशन DGCA कडनं असतं आपल्याला. फक्त तुम्हाला कुठल्या त्या प्रायव्हेट प्रॉपर्टीवर पुष्पवृष्टी करायचं आहे, सर्वे करायचं आहे DSLR घेऊन कोणाच्या तर प्रॉपर्टीमध्ये, नाहीतर सरकारी प्रॉपर्टीला, नाहीतर कुठेतरी प्रायव्हेट लँडिंग करायचं असेल तर त्यावेळेला तुम्हाला लोकल सिव्हिल अथॉरिटीज म्हणा, म्हणजे आपले कलेक्टर नाहीतर कमिशनर ऑफ पोलीस यांचं सगळं परवानगी घ्यावं लागतं आपल्याला. बरं. या व्यवसायामध्ये जर उतरायचं असेल तर इनिशियली किती खर्चाला येतो साधारण? डिपेंड्स. आता तुम्ही ह्यामध्ये पण 2 गोष्टी आहेत. एक, तुम्हाला नवीन मशीन म्हणजे जे हेलिकॉप्टर आहे ते परचेस करून उतरायचं आहे स्टार्टिंगला ॲज ॲग्रिगेटर, म्हणजे मार्केटमध्ये राहून मीडियम बिटवीन द कस्टमर अँड द ऑपरेटर, दोघांच्या मध्ये तुम्हाला राहून काम करायचं आहे. त्याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे दोन्ही सांगा मग. इफ यू वॉन्ट टू, जर तुम्हाला हेलिकॉप्टर जर घेऊन व्यवसाय करायचे असेल तर मिनिमम 10 ते 12 कोटी तुमच्याकडे असायला पाहिजे. प्री ओन्डमध्ये चांगले हेलिकॉप्टर भेटतात 7-8 कोटीपर्यंत. तर NSOP असेल, त्याचं पार्किंग असेल, बिझनेस स्टार्टिंगला वर्किंग कॅपिटल जो म्हणतो ते सगळं पकडून एक 12 to 13 CRच्या आसपास खर्च येतो. आणि ॲज ॲग्रिगेटर उतरायचं असेल तर जवळपास तुमची ऑफिसेस, वर्किंग कॅपिटल एक 5-10 लाख रुपयामध्ये होऊन जातो तो, ॲज ॲग्रिगेटर तुम्हाला उतरायचं असेल. पण त्यात तुम्हाला तुमचं नेटवर्क एवढं स्ट्रॉंग असलं पाहिजे की तुमच्याकडे कामही आलं पाहिजे त्याप्रमाणचे क्लायंट. आता जो क्लायंट असतो तो कमीत कमी बिलिंग करतो 5-6 लाखाचं, तर त्या लेवलची तुमची कॉन्टॅक्ट्स असायला पाहिजे मार्केटमध्ये. राईट. नेटवर्क तुमचं स्ट्रॉंग असलं पाहिजे. यामध्ये तुम्ही दोन्ही गोष्टी सांगितल्यात. एक तुम्ही डायरेक्ट ओन म्हणजे खरेदी करा आणि व्यवसाय करा. दुसरा काय की तुम्ही रेंटने देऊ शकता वगैरे या गोष्टी. ॲग्रिगेटर म्हणून. हां, राईट. म्हणजे तुम्ही डायरेक्टली घ्या तिकडनं आणि इकडे या टाईपनं काम करा. आपण दुसरा पर्याय का निवडला? दुसऱ्या पर्याय याच्यासाठी निवडलं, आमच्याकडे डॉक्टर शिरीष वळसंकर होते सोलापूरला. खूप फेमस डॉक्टर होते ते. रिसेंटली एक 2 वर्ष अगोदर त्यांचं डेथ झालं. ते स्वतः पायलट होते. त्यांच्याकडे प्रायव्हेट पायलट लायसन्स होतं. त्यांचं मी मार्गदर्शन घ्यायचो दरवेळी. मग माझं जेव्हा प्लॅनिंग झालं की आपण एक हेलिकॉप्टर परचेस करूयात, तर त्यांनी मला स्ट्रिक्टली सांगितलं की तुम्ही हेलिकॉप्टर परचेस करू नका. आधी तुम्ही हेलिकॉप्टर लीजवरती घ्या, तुम्ही चालवून बघा, तुमचं वर्कआउट होत असेल तर तुम्ही परचेस करा. एवढं लवकर तुम्ही परचेसला जाऊ नका, आधी लीजवरती घ्या. मग त्याप्रमाणे आपण सध्या मशीन लीजवरती घेतलेलं आहे. म्हणजे तो एक त्या टाईमलाच व्यवसाय पुढे कंटिन्यू करायचा. प्रॉफिट मार्जिन याच्यामध्ये कसं असतं? प्रॉफिट मार्जिन तसं बघायला गेलं की डिपेंड्स. म्हणजे आता रेनी सीझनमध्ये आपण काय करतो, इथं जेव्हा हेलिकॉप्टर्स नसतात, हे सगळे हेलिकॉप्टर्स जातात नॉर्थमध्ये, म्हणजे केदारनाथ म्हणा, बद्रीनाथ, यमुनोत्री, गंगोत्री, वैष्णोदेवी, अमरनाथ या ठिकाणी जातात. तर आपण बुकिंग्स तिथं पाठवतो. मग ते प्रॉफिट असं नसतात की पर डील टू डील असतात, काही असतात. तुम्ही वर्षभराचं जर तुम्ही ॲन्युअली प्रॉफिट काढायला गेलात तर चांगला अमाऊंट निघतं आहे त्याच्यामध्ये. बट प्रॉफिट होतं आहे या बिझनेसमध्ये चांगलंच. साधारण एका महिन्यामध्ये किती डील फायनल होतात? एका महिन्यामध्ये 5 ते 6 डील कन्फर्म होतात आपले. हेलिकॉप्टर्सचे, प्रायव्हेट जेटचे, एअर ॲम्ब्युलन्सचे. एअर ॲम्ब्युलन्स कसं काम करतं तुम्ही सांगितलं, पण थोडंसं इन डीप जर सांगितलं तर थोडंसं त्याचं एक. एअर ॲम्ब्युलन्सचं कसं असतो, खूप लवकर क्लिअरन्स भेटतो आपल्याला, ॲज इट्स अ लाईफ सेविंग इक्विपमेंट. एअर ॲम्ब्युलन्सचं आपल्याला सर्वप्रथम कस्टमरचा कॉल येतो. आपण कस्टमरला विचारतो की कुठं जायचं आहे. यामध्ये आपण बेड टू बेड ट्रान्सफरही देतो. समजा तुम्हाला मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमधनं हैदराबादच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये तुम्हाला
ट्रान्सफर करायचं आहे पेशंटला, तर तेही आम्ही बेड टू बेड ट्रान्सफरही देतो. हो. आम्ही पेशंटचं कंडिशन आधी विचारतो काय काय नाही. पेशंटसोबत 2 नातेवाईक अलाउड असतात एअर ॲम्ब्युलन्समध्ये. आणि एकदा पेशंटचं सगळं, आणि सर्वप्रथम एअर ॲम्ब्युलन्सला GST नसतो, थँक्स टू द गव्हर्नमेंट, की एअर ॲम्ब्युलन्सला ते ॲज इट्स अ लाईफ सेव्हिंग इक्विपमेंट आणि GST ठेवलेलं नाही आहे त्याच्यावरती. मग एकदा पेशंटचं पूर्ण हिस्ट्री आलं आपल्याकडे, हे खूप फास्ट करावं लागतो. 10-15 मिनिट, अर्धा तासात सगळं दोन्हीकडनं मॅनेज करावं लागतो. इथं पेशंटचं सगळं बघावं लागतो आणि इकडे क्लिअरन्सेसचं सगळं बघावं लागतो आणि लवकरात लवकर ट्रान्सफर करू शकतो आपण त्याच्यामध्ये. एकदम इमर्जन्सी बुकिंग जर आली तर हेलिकॉप्टर असेल किंवा प्रायव्हेट जेट असेल, एअर ॲम्ब्युलन्स असेल, हे होतं सगळं क्लिअर यामध्ये? एअर ॲम्ब्युलन्सचं खूप लवकर भेटतो क्लिअरिटी आपल्याला. एअर ॲम्ब्युलन्स जवळपास अर्धा तासात पूर्ण क्लिअरन्स भेटतो आपल्याला. एअर ॲम्ब्युलन्स लवकर होतो. प्रायव्हेट जेटचं एअरपोर्ट टू एअरपोर्ट असल्यामुळे क्लिअरन्स खूप लवकर भेटतो त्याचे. फक्त हेलिकॉप्टर्समध्ये कसं आहे, इंडियामध्ये तुम्ही सनसेटच्या अर्धा तासा अगोदर लँड करावं लागतो हेलिकॉप्टर, आणि सनराईज झाल्यावरती अर्धा एक तासानंतर तुम्हाला एकदा क्लिअरन्स भेटलं, विजिबिलिटी भेटल्यानंतर तुम्ही टेक ऑफ करू शकताय. इंडियामध्ये यू कॅनॉट फ्लाय, म्हणजे रात्रीच्या वेळेला तुम्ही हेलिकॉप्टर्स फ्लाय करू शकत नाही. आणि ॲज हेलिकॉप्टर तुम्हाला सिलेक्टेड हेलिपॅडलाच लँड करावा लागतो. मग त्याचे परमिशन्स, क्लिअरन्सेस ते सगळे येण्यासाठी किती वेळ लागतो त्याच्यावरती डिपेंड आहे की किती वेळात क्लिअरन्स येतो हेलिकॉप्टरचं. तर सगळ्यात जास्त वेळ लागतो हेलिकॉप्टरसाठी आपल्याला, परमिशन्स हे ते सगळं प्रोसेस पूर्ण करण्यासाठी. म्हणजे एकदम इमर्जन्सी जर बुकिंग आली तरी हेलिकॉप्टरची आपण बुकिंग घेता येत नाही? एमर्जन्सी बुकिंग झाली तरी दोन्ही जर एअरपोर्ट टू एअरपोर्ट असेल, नाहीतर परमनंट हेलिपॅड टू एअरपोर्ट असेल, खूप लवकर होऊन जातो त्याचा. तरी 1.5-2 तासात ॲक्टिवेट होतो फ्लाईट प्लॅन. बरं. सेफ्टी मेंटेन कशी करता, सगळ्यात महत्त्वाचं? सेफ्टी आपण लेटेस्ट मशीन्ससोबतच काम करतो, जे ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत, चांगले फ्लाईंग करतात. ॲज वेल ॲज आपण पायलट्सवर खूप नजर ठेवतो की कुठलं पायलट किती एक्सपिरियन्स्ड आहे, किती फ्लाईंग झालेलं आहे त्यांचं, ते बघूनच आपण काम करतो सध्या. असं असतं की तुम्ही एखाद्या हेलिकॉप्टरशी कंपनीशी डील केली आहे आणि मला हाच पायलट पाहिजे वगैरे, असं काही करता येतं? नाही, असं नसतं त्याच्यामध्ये. हेलिकॉप्टर कंपनीच ठरवतो, ऑपरेटरच ठरवतो की पायलट कोण असणार आहे. बट थँक्स टू सगळे ऑपरेटर्स पुण्यामध्ये, सगळ्यांकडे चांगलेच पायलट्स आहेत. मोस्ट टॅलेंटेड म्हणा, दे फ्लाय व्हेरी गुड. जर एक इंडियामध्ये विचार केला तर सगळ्यात जास्त हेलिकॉप्टर्स कुठल्या शहरामध्ये आहेत? इंडियामध्ये रिसेंट सर्वे तुम्ही बघितलं तर सरप्रायझिंग आहे, सर्वात जास्त हेलिकॉप्टर्स पुण्यामध्ये आहेत. हो. त्याचे ओनर्स देखील पुण्यातलेच आहेत? ओनर्स बाहेरचे पण आहेत, पुण्यातले पण आहेत. पण पुणे कसं आहे, पार्किंगला तुम्हाला जागा भेटतो इकडे, आणि स्काय क्लिअरन्स भेटतो पुण्याला, वातावरण चांगलं आहे इकडे. तेच तुम्ही जर मुंबई बघायला गेलात तर एअर ट्रॅफिक फार आहे तिकडे. एअर ट्रॅफिक फार असल्यामुळे क्लिअरन्स लवकर भेटत नाही. त्यामुळे पुणे इज व्हेरी गुड. पायलट्स पण खूप प्रेफर करतात पुण्यासाठी. हो. या बिझनेसबद्दल लोकांना एक मिसकम्युनिकेशन काय आहे सध्याच्या स्थितीला? लोकांना तीच एव्हिएशनबद्दल असं गैरसमज आहे की 2-3 प्रकारचे गैरसमज आहेत. पहिला म्हणजे खूप कमी रेटमध्ये होतं आहे असं काही लोकांना वाटतं, आणि काही लोकांना असंही गैरसमज आहे की फोन केलं, बुक केलं, निघालो, असंही काही लोकांना गैरसमज. ट्रॅव्हलसारखं? हो, ट्रॅव्हलसारखं. पण एवढं हे सोपं नसतं. सगळे क्लिअरन्सेस घ्यावं लागतो आपल्याला. पेमेंट 100% ॲडव्हान्स घेऊनच, कुठलाही ऑपरेटर असू द्या मार्केटमध्ये, 100% पेमेंट भेटल्याशिवाय कोणीच फ्लाय करत नाही. अशा वेळी काही फसवणूक होते ग्राहकांची? कधीच नाही. कधीही जर समजा कोणाला तर फ्लाय करायचं असेल तर यात जास्तीत जास्त काय होतो, विजिबिलिटी नसतो, नाहीतर पाऊस आलं, अशावेळी आपण क्लायंटला 100% रिफंड देऊन टाकतो, कारण की फ्लाईंग झालेलंच नाही आहे त्यावेळेला. इमर्जन्सी अशी काय आली, तुम्ही वरतीच आहात, हवेमध्येच आहात, आणि तुम्हाला उतरवायचं आहे हेलिकॉप्टर आणि विजिबिलिटी नाही आहे, तर अशा काही घटना घडली आहे? असे 1-2-3 घटना घडलेल्या आहेत. लोणावळाच्या जो एरिया आहे ना, त्या एरियामध्ये कसे डोंगर मोठे आहेत, क्लाउड्स खाली असतो, आणि त्याच्यामधनं हेलिकॉप्टरला फ्लाय करावं लागतो. बरोबर. असं झालेलं आहेत. पायलट्स खूप, मी जसं तुम्हाला सांगितलं, पुण्यात खूप ओव्हर टॅलेंटेड पायलट्स आहेत सगळे. व्यवस्थित ते क्लिअरन्स बघून उतरवतात. मध्ये तुम्ही बातमीला पण बघितलं असाल,
लोणावळ्याला 1-2 हेलिकॉप्टर्स लँड होतातच हो. रेनी सीझनमध्ये म्हणा. बरं. कारण की इथनं जेव्हा मुंबईतनं माणूस निघतो नाही तर पुण्यातनं माणूस निघतो तोपर्यंत स्काय क्लिअरन्स विजिबिलिटी क्लिअरन्स असतो. पण इथनं निघाल्यावरती मध्ये काय होईल कोणाला सांगता येत नाही. एस्पेशली मॉन्सून सीझनमध्ये, रेनी सीझनमध्ये, पावसाळ्यात जो असतो त्या टाईमलाईनमध्ये हे होत असते. पण आपल्याकडे खूप चांगले पायलट्स असल्यामुळे आजपर्यंत असं काही ॲक्सिडेंट वगैरे झालेलं नाही. सर याच्यामध्ये काय की आत्ता काही महाराष्ट्रामध्ये किंवा बाकीच्या काही ठिकाणी जर विचार केला तर विमानं सगळ्याच ठिकाणी जात नाही आहेत, एअरपोर्ट्स नाही आहेत सगळ्याच ठिकाणी. तर अशा वेळी मग आपण हेलिकॉप्टरने प्रवास हाच आहे, तर अशा वेळी काय सांगाल तुम्ही? महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी आहेत जिथे एअरपोर्ट नाही आहेत. आता तुम्ही जर सातारा बघितलात, इंदापूर बघितलात, म्हणजे 2-3 एक्झाम्पल देतोय मी तुम्हाला. मिरज, सांगली म्हणा, हो, कोकणमध्ये भरपूर ठिकाणी म्हणा अजूनही एअरपोर्ट्स नाही आहेत. तर हेलिकॉप्टर्स घेऊन जाण्यासाठी हे सर्व उत्तम पर्याय असतो. जिथे एअरपोर्ट नाही आहेत तिथे भरपूर ठिकाणी आमचे हेलिपॅड्स आहेत. त्या हेलिपॅडला आपण लँडिंग करू शकतो. जिथे एअरपोर्ट्स नाही आहेत आणि लवकरात लवकर तुम्हाला पोचायचं असेल त्या ठिकाणी आपण हेलिकॉप्टर्स यूज करत असतो. 2 गोष्टी येतात, एक प्रायव्हेट जेट आणि एक हेलिकॉप्टर. सेफ काय दोन्हीमध्ये? सिमिलॅरिटी, हां, लक्झरी कस्टमर्स, दोघंही कस्टमर्स चांगले असतात. सिमिलॅरिटी ॲज इन सिमिलॅरिटी असं जास्त नाही आहेत त्याच्यामध्ये, पण कस्टमर्स दोन्ही लक्झरी असतात त्याच्यामध्ये. बरं. या दोघींमध्ये जर प्रवास करायचा असेल तर सेफ काय मग? सेफ आता सेफ्टीमध्ये प्रायव्हेट जेटही सेफ आहे, ट्विन इंजिन हेलिकॉप्टरही सेफ आहे आणि सिंगल इंजिन हेलिकॉप्टरही सेफ आहे. फक्त मशीन लेटेस्ट असायला पाहिजे आणि पायलट्स चांगले असायला पाहिजे त्याच्यामध्ये. लक्झरी क्लायंट हँडल करताना डिफरन्स काय जाणवतो? आपण जर एक विचार लक्झरी क्लायंट्सला युजली प्रोफेशनलिझम लागतो. त्यांना तुम्ही सेफ्टी म्हणा, कन्व्हिनियन्स म्हणा, तुम्ही टाईम टू टाईम सर्व्हिस दिलात त्यांना तर ते तुम्हाला सोडून कुठेच जात नाहीत. त्यांना फक्त एवढंच असतं की दे डू द पेमेंट. त्यांनी पेमेंट करतात. पेमेंट केल्यावरती सगळं A to Z हेलिकॉप्टर कंपनी बघायला पाहिजे. बाकीचे सगळे गोष्टी क्लिअरन्सेस म्हणा, त्यांनी फक्त आपल्याला सांगणार आम्हाला आज मुंबई टू शिर्डी जायचं आहे, नाहीतर पुणे टू चतुर्शृंगी जायचं आहे. बाकी सगळं क्लिअरन्सेस, बाकीची गोष्टी, प्रोसेस सगळं तुमचं तुम्ही करून घ्या. एकदा तुम्ही ते सर्व्हिस दिलात तर ते त्यांचं तेवढंच अपेक्षा असते. सगळं हेडेक तुम्ही घ्या, आम्हाला फक्त व्यवस्थित सेफ्टली पोचवा. मुंबई टू जर शिर्डी प्रवास करायचा आहे तर शिर्डीमधलं क्लिअरन्स कोण घेतं अशा वेळी? शिर्डीला 2 ऑप्शन आहेत, एक एअरपोर्टही आहे आणि एक प्रायव्हेट हेलिपॅडही आहेत. जेव्हा आपल्याला एअरपोर्टला लँडिंग भेटत नाही तेव्हा आपण प्रायव्हेट हेलिपॅडला जातो आणि DGCA कडनंच आपल्याला परवानगी भेटतो त्याचं. इंडियामध्ये हा बिझनेस आहे का याच्यामध्ये भविष्यामध्ये? खूप चांगलं बिझनेस आहे पुढे. आता रिसेंटली हैदराबादला एक एक्सपो झालं होतं 3 महिन्यापूर्वी. तर तिथं आपले मंत्री महोदय आले होते, राममोहन नायडूजी. त्यांनी खूप चांगलं 2-3 इनिशिएटिव्स केलेत. आता एक नवीन कन्सेप्ट येणार आहे, STOL, शॉर्ट टेक ऑफ लँडिंगचं एक मशीन येणार आहे. म्हणजे HALमध्ये आता त्याचं इनॉग्रेशन होणार आहे 3-4 महिन्यात. पेटंटही आलेलं आहे त्याचं. त्यामध्ये असं आहे की 5 ते 6 लोक बसू शकतात. ड्रोनसारखं ते टेक ऑफ होतो आणि दुसऱ्या लोकेशनकडे जाऊन ड्रोनसारखं लँडिंग होत आहे त्याचं. अरे हो, म्हणजे बाकी भार जी आता आपण हेलिकॉप्टरची जी पाहतोय त्या टाईपने नाही आहे काही? त्या टाईपमध्ये नाही. हा नवीन मेकॅनिझम आहे आता. ह्याच्यामध्ये अपग्रेडेशन येतोय. बरोबर. ड्रोनसारखं टेक ऑफ होणार, 4 ते 5 लोक बसतील त्याच्यामध्ये, विद्या लगेजेस ते सगळं घेऊन बसतील आणि प्रवास करू शकतात. वा, पेटंटही मंजूर झालेलं आहे. बरं. त्यामुळे जसं जसं नवीन इनोव्हेशन्स येतील तसं तसं, बट एव्हिएशन इज द फ्युचर. तुम्ही आता सध्या बघायला गेलात तर भारतात आपल्याला अजून 20 ते 30 हजार पायलट्सची गरज आहे सध्या टायमाला. बरं. रिसेंटली जर तुम्ही इंडिगोचं केस स्टडी केला असाल तर गव्हर्नमेंटचे काही नियमांमुळे पायलट्समुळे हे सगळं प्रकार झालेला आहे. त्यामुळे पायलट्सची पण खूप गरज आहे. ट्रेनिंग स्कूल्स वाढत आहेत इंडियामध्ये. खूप स्कोप आहे पुढे एव्हिएशन फील्डसाठी. तुम्ही तुमच्या बिझनेसला पुढच्या 5 वर्षामध्ये कुठे पाहताय? आम्ही आमच्या बिझनेसला पुढच्या 5 वर्षात नवीन इनोव्हेशन म्हणा, अजून काय काय मार्केटमध्ये नवीन येत आहे तर ते सर्वप्रथम आपण आणलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये. माझं कंपनीचं नाव विश्वराज एव्हिएशन महाराष्ट्र आहे. मी कधी प्रायोरिटी दिली आहे महाराष्ट्रासाठी.
काही पण व्हायला पाहिजे, सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्रात व्हायला पाहिजे ती गोष्ट. त्या प्रकारे जास्तीत जास्त आता हा जो नवीन पेटंट आलेला आहे ड्रोनमध्ये जो पॅसेंजर बसून जातात, हाही लवकरात लवकर आपल्या महाराष्ट्रात कसे यायला पाहिजे ह्यासाठी आम्ही हैदराबादला मीटिंग केलं त्या कंपनीसोबत. बरोबर. याच्यामध्ये हा बिझनेस करत असताना खर्च काय असतो साधारण मध्यंतरी, म्हणजे साधारण तुमचा खर्च काय, म्हणजे तुम्ही ऑर्डर्स घेताय आणि कंपनीकडनं हेलिकॉप्टर्स घेताय, रेंट वगैरे सगळं करत आहे, मग तुमचा खर्च काय असणार आहे साधारण याच्यामध्ये? आमचं कॉर्पोरेट ऑफिस आहे पुण्याला WeWorkला, तसंच आमच्याकडे एम्प्लॉईज आहेत, आमचे मार्केटिंगचं खर्च आहे, वेगवेगळ्या प्रकारचे खर्च आहेत त्याच्यामध्ये. जर एखाद्या ठिकाणी आता हेलिपॅड नाही आहे ॲक्च्युली, जिथं आत्ता पुणे शहर असेल किंवा शिर्डीमध्ये तुम्ही म्हटलात आहे असं, मुंबईमध्ये असेल, बाहेर तुम्ही जर सोलापूर असेल, खाली बीड असेल, खाली परभणी जालना वगैरे इकडे असेल, इकडे हेलिकॉप्टर आपल्याला हेलिपॅड तयार करायला लागतं, अशा वेळी काय करताय? अशा वेळी आपल्याला जागा लागतो तिकडे. जागा म्हणजे ग्राउंड असलं पाहिजे, जिथे झाडं नसलं पाहिजे, ट्रान्सफॉर्मर नसलं पाहिजे, वायर नसले पाहिजे, आणि खाली मुरमाड जमीन पाहिजे. तिथं व्यवस्थित आपण हेलिपॅड तयार करून घ्यायला पाहिजे. ही तुमचीच टीम जाते तिकडे? आमची टीम पण जाते, नाहीतर तिकडे लोकल खूप कसे असतात, काही काही ठिकाणी PWDचे लोक ओळखीचे असतात. तर क्लायंट कधी कधी म्हणतो आम्ही आमचं तयार करून घेऊया हेलिपॅड. असल्यावेळी मोकळ्या जागात चांगल्या ठिकाणी हेलिपॅड तयार होतो. तुमच्या या बिझनेसमध्ये सक्सेस मंत्र काय? सक्सेस मंत्र क्लायंट्सला तुम्ही प्रायोरिटी द्यायला पाहिजे, कोणालाही कमी लेखू नये तुम्ही. तुम्हाला कितीही फोन आले, म्हणजे सगळ्यांजवळ तुम्ही लोकांचं काय रिक्वायरमेंट असतं ते तुमचं कोटेशन पोचलं पाहिजे लोकांपर्यंत, तुमचं सर्व्हिस त्यांना आवडलं पाहिजे. ते सक्सेस मंत्र आहे. कीप द क्लायंट हॅपी. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा बाकी व्यवसाय सुरू करण्यासाठी एक हे पॉडकास्ट पाहत आहेत या लोकांना एक काय सांगाल मंत्र, एक ॲडवाईस काय द्याल? मी जसं तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की हा जो सेक्टर आहे हा खूप इमर्जिंग आहे, पुढं एवढं स्कोप असणार आहे एव्हिएशन फील्डसाठी, तर जास्तीत जास्त युवकांनी ह्या फील्डमध्ये यायला पाहिजे, इंटरेस्ट घेऊन काम केलं पाहिजे, नक्की सक्सेस येईल त्यांना सगळ्यांना. तर जास्तीत जास्त युवकांनी ह्या फील्डमध्ये यायला पाहिजे, हे मी सगळ्यांना सांगू इच्छितो. आजपर्यंतचा लाईफमधला सगळ्यात चांगला लेसन काय आहे, शिकवण काय आहे? लाईफमधलं सगळ्यात चांगलं लेसन म्हणजे आपण फक्त लोकांना सर्व्हिस दिलं नाही आहे, कुठं ना कुठं खूप लोकांसोबत आपले संबंध झालेत. बिझनेस लोक असू द्या, नाहीतर राजकारणी लोक असू द्या, नाहीतर हॉस्पिटल्स असू द्या, आपण कोणाचा तर जीव वाचवू शकलो, आपण एका शेतकरीचं इच्छा पूर्ण करू शकलो, तर रात्री झोप चांगलं लागतो आपल्याला. म्हणजे वी आर व्हेरी हॅपी विथ दिस बिझनेस. खूप आनंद होतो काम करताना या बिझनेसमध्ये. पाहिलेलं स्वप्न काय? हा शेवटचा प्रश्न आहे. पाहिलेलं स्वप्न म्हणजे सर्वसामान्य माणूसही हेलिकॉप्टरमध्ये फिरता यायला पाहिजे. जास्तीत जास्त अजून रेट कसं कमी करता येईल, कमी रेटमध्ये कसं लोकांना सर्व्हिस देता येईल आपल्याला. आणि येत्या काळात मी जसं तुम्हाला सांगितलं की जास्तीत जास्त टेक्नॉलॉजी आणि नवीन जे मार्केटमध्ये इक्विपमेंट्स येत आहेत ते आपल्याकडे कसं आणता येईल, हेच स्वप्न आहे की जास्तीत जास्त कसं बिझनेस वाढवता येईल. हो, नक्कीच. तुम्ही वेळ दिलात, एक माहितीपूर्वक इन्फॉर्मेटिव्ह खरं तर ही मुलाखत झाली, चर्चा झाली. तुम्ही आलात त्याबद्दल मी #वैयक्तिक असलं आमची टीम असेल त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. तर आजपर्यंत वेगवेगळ्या मुलाखती झाल्या, वेगवेगळ्या लोकांबरोबर आपण चर्चा केली. एक टेक्निकली काही गोष्टी माहीत नसतात सगळ्यांना, म्हणजे आपण हेलिकॉप्टर वरतून उडताना पाहतो, त्यामागची कष्ट असतील किंवा बाकीचे त्याची सर्व्हिस कशा पद्धतीनं आहे किंवा बाकी सगळ्या गोष्टी याच्याबद्दलची काही माहिती नसताना ही एक मुलाखत आपण एक चर्चा या विषयावरती केली. तुम्हाला देखील ही चर्चा कशी वाटली आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि यानंतर देखील तुम्हाला कोणाला ऐकायची इच्छा आहे हे देखील आम्हाला कमेंट्स असतील किंवा मेसेज असतील नक्की कळवा. धन्यवाद.